नमस्कार मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत कोबी बाईट्स। त्यासाठी कोबीला बारीक चिरून किंवा किसून घ्यायचे। नंतर मिक्सरच्या भांड्यात अद्रक, लसूण, मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। चिरलेल्या कोबीमध्ये हे वाटण घालायचं आहे। आता यामध्ये तीळ घालणार आहोत, यामध्ये धणेपूड, जिरेपूड, चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि थोडीशी हळद सुद्धा आपण यात घालणार आहोत। आता इथे हरभरा डाळीचं पीठ घेतलंय, बेसन पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। याला थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। पाणी नाही घातलं तरी चालणार आहे आणि प्लेटला ग्रीस करून घ्यायचं आहे। त्यावरती हा गोळा थापून घ्यायचा आहे। त्यानंतर यावरतून थोडेसे तीळ लावून घ्यायचे, म्हणजे ते छान लागतात खायला। स्टीमर मध्ये पाणी उकळत ठेवलं होतं, त्यामध्ये प्लेट ठेवून द्यायची आहे। 20 मिनिटांनी उघडून पाहायचंय। बघा मस्त असं वाफवलं गेलेलं आहे। आता याला आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। आधी याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे 15 मिनिटं, नंतरच वड्या पाडायला घ्यायच्या आहेत। मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही अशाही खाऊ शकता, पण फोडणी दिली की अजून द्विगुणित होते याची टेस्ट। तर जिरे, मोहरी, कढीपत्ता, तीळ आणि हिंग घालून याची एक फोडणी बनवून घ्यायची आहे आणि यामध्ये फक्त 1 मिनिटभर आपण याला परतून घेणार आहोत। ज्यांना कोबी खायला आवडत नाही किंवा कोबीची भाजी खायला आवडत नाही, त्यांच्यासाठी ही खास अशी रेसिपी आहे। वरतून लिंबू पिळायचं आणि हे कोबी बाईट्स एन्जॉय करायचे। तर नक्की तयार करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।